हॅलो एव्हरीवन. पवित्र पोर्टल अपडेट्स. प्रलंबित भरती जे राऊंड्स बाकी आहेत, कन्वर्ट राऊंड आहे, मुलाखतीचा राऊंड आहे, तो कधी होणार आणि त्याच्याबद्दल अपडेट सांगा. या संदर्भात बरेच कमेंट सेक्शन मध्ये आणि फोन करून किंवा टेलिग्रामला सुद्धा आपण पाहिलं असेल की सतत या संदर्भात विचारणा होते. मित्रांनो, सध्या स्थिती काय आहे पवित्र पोर्टल बद्दलची, किंवा शालेय विभाग असेल किंवा निवडणूक आयोगाकडून सध्या काय चाललं आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. कारण खूप सतत विचारणा होते. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की आता शाळा सुरू होतील, कॉलेजेस सुरू होतील, ज्युनियर कॉलेजेस. मग जो मुलाखतीचा राऊंड आहे किंवा कन्वर्ट राऊंड आहे, ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघतोय, त्याचं झालं काय? आणि आचारसंहिता तर संपत नाही, हा प्रश्न अर्थातच प्रत्येकाच्या मनामध्ये येणं साहजिक आहे. आणि जसं जसं शाळा सुरू होते तसं तसं आपल्याला जास्त भीती वाटते की खरंच राऊंड लागेल का, किंवा मग ही भरती आताच होईल का, की अजून याला किती वेळ लागेल. कारण आचारसंहिता हा न संपणारा वर्षभर विषय आहे. मित्रांनो, त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे, तो शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला अपडेट भेटतील. अम, मी प्राध्यापक बालुशा माने, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, सध्या जो कन्वर्ट राऊंड होता तो अगदी म्हणजे जी पहिली आचारसंहिता संपली, इलेक्शन संपले लोकसभेचे, त्याच्यानंतर लागेल अशी आपल्याला आशा होती. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे की विधान परिषदेची आचारसंहिता लागलेली आहे. सध्या पदवीधर आणि शिक्षकांची निवडणूक आहे, त्याची सुद्धा आचारसंहिता लागलेली आहे. आणि मग सध्याची पवित्र पोर्टलची पुढील राऊंड लावण्याची स्थिती काय आणि मानसिकता काय, आपण लास्ट लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं असेल की अ, जो परमिशनसाठी, म्हणजे शिक्षक भरतीच्या परमिशनसाठी निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवण्यात आला होता. सो त्याचं काय झालं, त्याची परमिशन मिळाली का? सो मित्रांनो, त्या संदर्भात जेव्हा आपण म्हणजे चौकशी केलेली आहे की नक्की काय झालं, थोडासा म्हणजे काही त्रुटी आढळल्या होत्या. त्या सुद्धा आता शालेय विभागाने तत्परतेने पूर्तता त्याची केलेली आहे. आणि आता त्याच्यावरती सुद्धा इलेक्शन कमिशन आहे, तो निर्णय घेईल. त्याचबरोबर आपल्या सर्वांचे धन्यवाद, कारण तुम्ही ईमेल थ्रू नक्कीच तुम्ही निवडणूक आयोगाला सतत म्हणजे आपली गरज काय हे सांगण्याचा प्रयत्न करत आहात. जोपर्यंत राऊंड लागत नाहीये तोपर्यंत आपल्या सर्वांना एकच टास्क आहे की ईमेल असेल, ट्विटर असेल, याच्या थ्रू आपण लवकरात लवकर परमिशन मिळण्यासाठी प्रयत्न करूयात. मग आता सध्या परमिशन मिळाली का, हा तुमचा प्रश्न असेल. दुसरा प्रश्न कदाचित असेल की कन्वर्ट राऊंड अगोदर लागेल की मुलाखत राऊंड अगोदर लागेल. मुलाखत राऊंड जर नंतर लागणार आहे, मग तो कधीपर्यंत लागेल, या सर्वांच्या प्रश्नावरती आपण आता प्रकाशझोत टाकूया. तर मित्रांनो, की परमिशन मिळाली का, तर हे सगळं प्रोसेसमध्ये आहे. आणि हे कधी संपेल, म्हणजे आता शीघ्र शीघ्र जे काही आपण सतत बोलत आहोत ते कधी संपेल. तर म्हणजे आतापर्यंत जे काही अपडेट्स मिळालं आहे त्याच्यानुसार पुढच्या आठवड्यामध्ये याच्यावरती कार्यवाही होण्याची शक्यता दाट आहे. आणि आपण पाहिलं असेल की सध्या म्हणजे जे पावसाळी अधिवेशन आहे ते थोडं पुढे ढकलण्यात आलेलं आहे. आणि त्याच धर्तीवरती सर्वच सरळ सेवा विभाग असेल किंवा सर्व शालेय प्रशासन, सगळ्यांकडून त्यांनी माहिती मागवलेली आहे की 75,000 शिक्षक भरतीचं, की सॉरी नोकर भरतीचं झालं काय. तर मग त्याच धर्तीवरती आता इथून सुद्धा जी नोकर भरती प्रलंबित आहे, त्याच्यावरती पटापट पटापट डिसिजन होतील. आणि म्हणजे परमिशन मिळाली नाही तर काय मिळालं, म्हणजे आता सध्या शासनच, सध्याच्या निवडणुकाचा जो परिणाम झालेला आहे लोकसभेच्या रिझल्टचा, त्याच्यानुसार तर शासनच सतर्क झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्या ज्या रिक्त पद आहेत किंवा ज्या भरत्या प्रलंबित आहेत त्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय मात्र लागेल याची मात्र खात्री आहे. आणि आपण असे आता काही अपडेट्स सुद्धा पाहतोय. मग पुढच्या आठवड्यामध्ये याच्यावरती कार्यवाही होईल याची दाट शक्यता आहे. कारण ऑलमोस्ट बाकीचं सगळं काम झालेलं आहे, तरी पण आपण पाहिलं की असेच आपण नेहमी डेट्स देत राहतो आणि उशीर होत राहतो. परंतु काही टेक्निकल गोष्टी असतात किंवा प्रोसेस असतात मित्रांनो, त्याला उशीर होतच असतो. त्याचबरोबर कन्वर्ट राऊंड नक्कीच पहिल्यांदा लागेल आणि त्याच्यानंतर मुलाखत राऊंड लागेल. त्याचबरोबर आता शाळा सुरू होतात आहे, त्यामुळे असंही होईल की कन्वर्ट राऊंड बरोबर मुलाखत राऊंड सुद्धा लागेल. परंतु प्रथमतः कन्वर्ट राऊंड लागेल एवढं मात्र शुअर आहे. कारण मुलाखत राऊंड जो असेल त्याच्यामध्ये सुद्धा 30 मार्क्स आहेत, ते विद्यार्थी शाळेमध्ये असले पाहिजे, त्यांचं डेमो आहे, ज्युनियर कॉलेज, हायर सेकंडरी, त्यांच्यासाठी या मुलाखत आहे, प्रेझेंटेशन आहे, याच्यासाठी आहे. सो ज्यांचा मुलाखत राऊंडसाठी जे वेट करत आहेत त्यांनी आता आपापल्या तयारीला लागायचे, डेमो लेक्चरच्या तयारीला लागायचे, कारण तो राऊंड आता कधीही लागू शकतो. कारण त्याच्या संदर्भातील सुद्धा शालेय विभागानं सर्व आपलं काम पूर्ण केलेलं आहे.
आता म्हणजे हा पहिला कन्वर्ट राऊंड असेल, तो पुढच्या आठवड्यामध्ये त्याच्यावरती कार्यवाही होईल. बघा आता आपण हे सगळं सांगतोय जे आपल्याला अपडेट्स भेटतात, परंतु अजूनही काही म्हणजे कमी जास्त याच्यामध्ये होऊ शकतात. त्याचबरोबर म्हणजे मुलाखतचा राऊंड सुद्धा तोपर्यंत लागला पाहिजे. म्हणजे शाळा भरायच्या अगोदर म्हणजे 15 जून पर्यंत हे सध्याचं एक टेंटेटिव्ह आपल्या समोर दिसतंय. त्याचबरोबर नंतर सतत एक प्रश्न विचारला जातोय की 55-60च्या मुद्द्यावरती बोला. मित्रांनो, तुमच्या एक लक्षात येते की हा जो अ, मुद्दा आहे तो न्यायालयात आहे. न्यायालयाकडून जो निर्णय येईल त्याच्यावरती जे काही योग्य ती कार्यवाही घेतली जाईल. फक्त एकच आहे की जे हे राऊंड्स आहेत ते पुढच्या तारखेच्या जर अगोदर लागले तर त्याच्यातून म्हणजे जे काही 1-2 मार्क्सनी आपले भावी शिक्षक राहिलेत, सो त्यांचं म्हणजे एकदा यादी लागली किंवा त्यांची लिस्ट लागली तर मग त्यांच्यावरती पुढचे काही अडथळे येत नाहीत. त्याच्यासाठी हा आपला सर्वतोपरी प्रयत्न आहे. किंवा जर तर त्यांच्यासारखा जरी 55-60च्या नियमानुसार जरी म्हणजे निकाल लागला तरी सुद्धा त्यांच्यासाठी जागा सध्या शालेय विभागाने रिक्त ठेवलेल्या आहेत. त्यांच्यासाठी खरंच म्हणजे कोर्टाचे जेव्हा आदेश असतील तेव्हा शालेय विभागाला ते मानावेच लागतील. परंतु जो आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सतत एक थोडासा गैरसमज म्हणू शकत नाही, पण एक कुठंतरी असतं की हे आधा रिवाईज होतील का? तर मित्रांनो, असं अजिबात सुद्धा होणार नाहीये. ज्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्यांच्या आता नियुक्तीपत्र आता थोड्या दिवसात शालेय विभाग सुद्धा सगळीकडे जिथे जिथे बाकी आहे त्याच्यावरती कार्यवाही तत्परतेने सुरू केलेली आहे झेडपीज वरती. आणि जी बाकी भरती आहे ते सुद्धा करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. ही भरती जवळजवळ एक नाही म्हटलं तर दिवाळीच्या अगोदर सगळे पुढचे राऊंड होईल. राऊंड बरोबर मध्ये कंप्लीट होण्याची दाट शक्यता आहे. त्याच्याबरोबर आपण असं बोलू शकतो की म्हणजे हे राऊंड जरी झाले, कारण नंतर अजून आचारसंहिता सुरू होते. त्या संदर्भात सुद्धा शालेय विभागाने आचारसंहिताच्या संपूर्ण कचाट्यातून शिक्षक भरती वाचावी यासाठी नक्कीच प्रयत्न करत आहेत. तरी सुद्धा जी अजून आदर्श आचारसंहिता लागणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा अजून हीच प्रोसेस डबल करावी लागेल. या छोट्या मोठ्या इलेक्शन्स आहेत त्यालाही एकदा घेतलेली परमिशन चालून जाईल. तर मित्रांनो, एकच आहे की कन्वर्ट राऊंड सुद्धा लागणार आहे आणि तो टेट 2 मध्येच होणार आहे. मुलाखत राऊंड सुद्धा लागणार आहे. नंतर रिक्त अपात्र राऊंड आहे तो सुद्धा लावणार आहे. नंतर 10% ज्या रिक्त जागा आहेत, कपात केलेल्या जागा आहेत, त्या संदर्भात काय करता येईल किंवा काय प्रोसेस चालू आहे या संदर्भात तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की अपडेट देण्यात येईल. त्याचबरोबर साधन व्यक्तीच्या जवळ-जवळ 4-4.5 हजार ज्या जागा बाकी आहेत त्याच्याबद्दलचं सुद्धा अपडेट थोडंसं आता सध्या फक्त आपण इलेक्शन संदर्भात परमिशन संदर्भात अपडेट घेत होतो. त्यामुळे करंट त्याच्यावरती काय काम चालू आहे याचं सुद्धा अपडेट तुम्हाला देण्यात येईल. सो स्टे कनेक्टेड जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दलची माहिती मिळत राहील. अजून एक म्हणजे जे पोट तिकडेनं सांगावंसं वाटतंय की शिक्षक भरतीसाठी आपण सर्वच जण प्रयत्न करत आहोत. जी प्रलंबित शिक्षक भरती आहे ती तर व्हायलाच पाहिजे. परंतु आता आपण पाहतोय की येणाऱ्या दिवसामध्ये आता पावसाळी अधिवेशन लागतंय. त्यामुळे शिक्षण सेवक हे जे आहे ते जरा थोडंसं म्हणजे त्याच्यातून कशी सुटका होईल किंवा त्याच्यासाठी सुद्धा आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये आंदोलन वगैरे करण्याचा आपला विचार आहे. सो त्या संदर्भातील अपडेट सुद्धा आपल्याला देण्यात येतील. कारण 3 वर्ष एवढं सगळं शिक्षण घेऊन परीक्षावर परीक्षा देऊन आपण आता पाहतोय की आपल्याला अजून वाटच बघावी लागते आणि ते सुद्धा नंतर पगार सुरू झाल्यावरती म्हणजे तो अजून टप्प्याटप्प्याने 3 वर्षानंतर. त्यामुळे आता सुद्धा काही ज्या काही शिक्षक निवडणुकी ज्या चालू आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही ह्यांच्या आमदारांचे म्हणजे भावी आमदारांचे अजेंडा आहेत की शिक्षण सेवक हे पद रद्द करण्यात यावं आणि त्याला आपण सपोर्ट करतोय. बघूया त्याच्याबद्दलचे अपडेट सुद्धा आपण तुम्हाला देऊ. फक्त जे तुम्ही पॅनिक होताय सो थोडासा टेक्निकल गोष्टी आहेत. थोड्याशा काही कोर्ट केसेसमुळे आतापर्यंत आणि थोड्याशा काही अशा त्रुटी वगैरे निघत राहतात. आणि नवीन नवीन आचारसंहिता सध्या ह्या वर्षीमध्ये येतच आहे त्यामुळे उशीर झालेला आहे. परंतु शालेय विभाग अगदी सकारात्मक आहे आणि ते सुद्धा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात पॅनिक व्हायचं नाहीये. हे राऊंड्स होतील. फक्त थोडासा पेशन्स ठेवूयात आणि आपण सहकार्याची भावना ठेवूयात प्रशासनाशी. आणि जर अगदी 15 जून पर्यंत जर याच्यातून काहीच आउटपुट निघालेलं नाहीये, शाळा सुरू होतील. त्यामुळे त्यानंतर मात्र आपण पवित्रा घेणार आहोत. कारण म्हणजे वाट बघायची तर किती बघायची हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. परंतु त्या अगोदरच हा प्रश्न सुटेल अशी आपण आशा करूयात. सो शिक्षक भरतीबद्दल जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला चॅनलवरती मिळत राहतील. सो स्टे कनेक्टेड.